जागतिक पर्यावरण दिन आई वडील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वटवृक्ष लागवड. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने दिनांक 5 जून 2026 रोजी बस स्टँड चौक महावीर स्तंभ येथे RFO जगन्नाथ डोईफोडे यांनी आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वटवृक्षाची लागवड केली. स्तंभाजवळ नगरपालिकेने फायबरचे कृत्रिम वटवृक्ष लावलेले असताना डोईफोडे यांनी तेथे खऱ्या वटवृक्षाची लागवड केल्याने वर्षानुवर्षे सावली व पर्यावरण समतोल राखण्यास मदत होईल या विचारातून यांनी हा संकल्प केला. सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल कायंदे व वनरक्षक वायाळ यांच्या सहाय्याने हा उपक्रम यशस्वी झाला. लागवड केलेल्या वटवृक्षाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वतः डोईफोडे यांनी स्वीकारली असून त्यांच्या या पर्यावरणपूरक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी देऊळगाव राज्य तालुका प्रतिनिधी बबनराव नागरे यांचा रिपोर्ट. मी सध्या उभा आहे बस स्टँड चौक देऊळगाव राजा येथे. आज पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात येत आहे. सर, तुम्हाला हे वृक्षारोपण करण्याची कल्पना कशी सुचली? आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 5 जून हा पर्यावरण दिन साजरा करायचा आणि साजरा करत असताना वाढलेलं प्रदूषण आणि वाढलेलं तापमान हे जर कंट्रोलिंग करायचं असेल तर पृथ्वीचं संरक्षण करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावावं लागतील आणि त्याचं संगोपन करावं लागेल. या ठिकाणी मला व्यवस्थित वृक्षासाठी सुरक्षित जागा सापडली आणि आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज पर्यावरण दिन आहे. पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकाने एक एक झाड लावावं आणि कमीत कमी त्याची जोपासना करावी. त्यावेळेसच आपल्याला पृथ्वीचं संरक्षण करता येईल आणि वाढत्या तापमानापासून या धोक्यापासून आपल्याला पुढच्या पिढीचा बचाव करता येईल. पुढच्या पिढीचा बचाव करण्याच्या दृष्टिकोनातून उचललेलं हे पहिलं पाऊल आहे. याचा आदर्श सर्व जनतेनं घ्यावा आणि प्रत्येकाने एक एक झाड लावून त्याची जोपासना करावी. याचं संगोपन कसं करणार आहे? समोर याला आता एक पाण्याची कॅन लावणार आणि पाण्याची कॅन लावून 15 दिवसाला एक कॅन पाणी टाकायचं आणि त्याचं संगोपन करायचं. याला संरक्षण या ठिकाणी ऑलरेडी आहे. तुम्हाला यासाठी वन विभागाची काही मदत मिळाली का? वन विभागाची मदत म्हणजे त्यांनी खड्डा खोदला, माणसं आणले, ते स्वतः जातीनं हजर राहिले, त्यांनी प्रोत्साहन दिलं आम्हाला या ठिकाणी आणि ते आज दिवसभर एंगेज आहेत या कार्यक्रमामध्ये. या स्तंभाजवळ पलीकडून एक वटवृक्ष दिसतो, तो प्लॅस्टिकचा आहे का ओरिजिनल आहे? तो डुप्लिकेट वृक्ष केलेला आहे. जैन समाजाचा या ठिकाणी स्तंभ आहे. त्यांना त्यावेळेस एक कल्पना सुचली की वृक्षारोपण करावं म्हणून आणि वृक्षारोपण करून त्यापासून त्याची जोपासना करावी हा एक संदेश त्या झाडापासून जातो आहे आणि त्याचा संदेश घेऊन आम्ही या ठिकाणी ओरिजिनल वटवृक्षाची लागवड केली आहे. जैन समाजाने अतिशय सुंदर या ठिकाणी संदेश पोचलेला आहे की त्यांनी वटवृक्षाचं एक प्रतिमा तयार केलेली आहे आणि या ठिकाणी लावलेली आहे, जेणेकरून प्रत्येकाने त्याचा आदर्श घ्यावा. या ठिकाणी प्रत्येकाने आदर्श घेऊन एक वटवृक्ष लागवड करावी. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी बबनराव नागरे, देऊळगावचा प्रतिनिधी यांचा रिपोर्ट.